इन्फा 2014 एक मोठं शो होतं, फर्स्ट टाइम शो होतं. पण इन्फा 2015 नाही भारी शो होणार. 2014 मध्ये मी नव्हतो, पण 2015 मध्ये मी तिकडे राहणार आणि मी तुम्हाला सर्वांना पण आमंत्रित करतो. महाराष्ट्र माझी जन्मभूमी नाही, पण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. त्यासाठी आपण सर्व एकत्र होऊन मराठी सिनेमाला उंचीवर घेऊन जाऊया. युरोपच्या भूमीवर मराठी संस्कृती हा मेळ होणार आहे इन्फा 2015 मध्ये. स्पेन मध्ये युरोपच्या पाण्यात एका क्रूजवर मी चाललोय. तुम्ही येताय ना? गेल्या वर्षी इन्फा अवॉर्ड्स झाले क्रूजवर हाँगकाँगमध्ये. यावर्षी होणार आहे ते स्पेनमध्ये. गेल्या वर्षी काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही, पण यावर्षी मी नक्की जातो. मी तर जाणार आहे. तुम्ही येणार आहात ना? नमस्कार, मी पूजा सावंत. मागच्या वर्षी इन्फाला मला यायला जमलं नव्हतं काही कारणांमुळे, त्यामुळे फारच वाईट वाटलं होतं. कारण का माझे सगळे फ्रेंड्स आणि इंडस्ट्रीतले सगळेच हाँगकाँगला क्रूजवर मजा करत होते आणि त्यामुळे ते माझं राहून गेलं. पण यावर्षी फायनली मला अपॉर्च्युनिटी मिळाली की मी इन्फा अटेंड करेन. यावेळेस इन्फा युरोपला होत आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे. पण माझी एक्साइटमेंट अजून वाढली कारण का यावर्षी मी इन्फामध्ये परफॉर्म सुद्धा करते. सो यावर्षी फायनली मी इन्फाला चालले आहे युरोपला. तुम्ही पण येताय ना? मराठीचा ठसका आणि युरोपियन कल्चर एकत्र तुम्हाला बघायला मिळणार आहे इन्फा 2015. युरोपियन कल्चर आणि मराठी संस्कृती याचा छान ताळमेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे इन्फा 2015 मध्ये. मिस्टर सावला आणि मिस्टर रेगे इन्फा 2015 ऑर्गनाईज करतायत. आय एम सो एक्साइटेड. मी जातीये, तुम्ही येणार ना? मागच्या वेळी इन्फाचा कार्यक्रम हाँगकाँगला झाला होता, यावेळी स्पेनला होतो. मी चाललोच आहे. तुम्ही येणार ना? यावर्षी आम्ही जातोय युरोपला. मी असं ऐकले की यावर्षीची क्रूज 24 मजल्यांची आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. कसं असणार आहे, काय असणार आहे, पण पुन्हा एकदा झोपेतून उठल्यावरती मला चहूबाजूनी समुद्र बघायचा आहे. सो यावर्षीच्या इन्फाला मी येते, तुम्ही येता. इन्फा 2015 यावर्षी युरोपमध्ये होत आहे. आम्ही जातोय. तुम्ही येताय ना?